अधिक मासामध्ये कोणते व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते? नंबर 1. या महिन्यात दिवसातून एका वेळेसच जेवण करावे आणि जेवताना उठू नये. नंबर 2. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. नंबर 3. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादे फळ किंवा चहा, कॉफी किंवा एखादा तुमचा आवडीचा पदार्थ. नंबर 5. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानला जातो, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि दिवा दान करावा. तसेच तांब्याची भांडीसुद्धा दान करणं योग्य आहे. नंबर 6. या महिन्यात पुरणाचे दिंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हटले जाते, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. नंबर 7. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथीसुद्धा सात्विक मानले जाते. रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. नंबर 8. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंतपटीने मिळतात. नंबर 9. महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. नंबर 10. या महिन्यात विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.